नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. मित्रांनो, आज मस्तपैकी शेतात खडकावर पडित माहिती आहे तुम्हाला, पडित जमीन, त्या पडित जमिनीतल्या हे पाया खडकावर फर्स्ट क्लास खडकावर बसून आबद आपल्या सोबत गप्पा गोष्टी मारायसाठी आज बसलो बा. मित्राच्या सोबत, मैत्रिणी सोबत दोन गोष्टी काहीतरी हितगुज, काहीतरी बोलाव, काहीतरी सांगाव, तुमचं बी काहीतरी ऐकून घ्यावं, यासाठी या उद्देशानं आज तुमच्या समोर बसलो. काहीतरी सांगावं म्हणून शेतात आबद तुम्हाला बोलायसाठी. असाच एक प्रेमाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलो, आवर्जून घेऊन आलो की बा आपण पाहिलंय काय घडू राहिलंय, आपण पाहिलंय, आपल्या मित्राला बी सांगू, मैत्रिणीला बी सांगू, त्याला बी पटायला पाहिजे. असा आज एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर सादर झालो. विषय प्रेमाचा आहे, प्रेमाच्या बाबतीतला आहे. प्रेम आंधळा असतं याच्यावरचा आहे. एक मुलगा होता. प्रेम तुम्ही माणसान प्रेम मग मुलगा आणि मुलगी नाही तर काय आहे, ठीक आहे ना. प्रेम मुलाचं आणि मुलीचंच होतं. क्वचित ठिकाणी माणसाचं बाईचं होतंय, ठीक आहे. पण हे मुलाचं की जो मुलगा डॉक्टर लाईनचा होता, डॉक्टर लाईनचा. तुम्ही उद्या म्हणसान की डॉक्टर, खरंच डॉक्टर हे पेशंटचे मायबाप असतात, बरोबर ना. हे प्रेम गिरेम ह्या गोष्टी चालायच्याच, पण डॉक्टर हे जनतेचे मायबाप असतात. जे दुखणकर आहे, जे पेशंट आहे, त्याचे ते मायबाप असतात, त्याचे ते भगवान असतात. आणि डॉक्टरसाठी सुद्धा त्याचा पेशंट भगवान असतो, देव असतो, बरोबर ना. त्यातलाच आजचा एक विषय घेऊन आलो. असाच त्या गावामध्ये शाळेत शिकत असताना, कॉलेजला डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना तिथं त्या पोराचं आणि पोरीचं जांगड गुत्ता जमला, प्रेम झालं. तुम्हाला प्रेमाच्या गोष्टी आवडतात का? नसतील जरी आवडत तरी थोडा दम काढा. आता बसलोच तुमच्याशी गप्पा मारायला, तर जर सग नसन आवडत तर दम काढा, आणि आवडत असन तर मग चांगली गोष्ट आहे. तर त्या मुला मुलीचं प्रेम झालं. ते नंतर कॉलेज सुटल्यानंतर ते बिचारा डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्यानंतर हिला बी वाटलं की आता हाच आपला नवरा नाही, याच्यासोबतच जिंदगी काटायची, याच्यासोबतच 7 फेऱ्यान 7 जन्माची. त्या मुलीला वाटलं, त्याला बी वाटलं की आता हीच आपली अर्धांगिनी, 7 जन्माचा साथीदार आहे. आता मला जगात दुसरं काही नको, मला जे पाहिजे ते भेटलंय, मस्तपैकी डॉक्टर झालोय, सर्व काही पाहिजे त्या गोष्टी मला पाहिजे तशा प्रकारच्या क्वालिटीच्या भेटल्या. प्रेम बी भेटलं, करिअर बी भेटलं, अजून काय पाहिजे त्यो पण खुश. मस्त त्याच्या जे प्रेमाचे असतात गुलछर्रे, ते सर्व त्याचे फर्स्ट क्लास निवांत. एक दिवस असा आला की त्या डॉक्टरनं घरच्याला सांगितलं, म्हणे बा आता मला सर्व काही माझं करिअर सेटलमेंट झालेली आहे, सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आता मस्तपैकी पेशंट बी येऊ राहिलेत, आणि मस्तपैकी आता चालू आहे आपला व्यवस्थित धंदा. डॉक्टर की म्हणजे एक धंदा पाणीच असतो. ते व्यवसाय म्हणजे धंदा म्हणजे व्यवसाय, आणि डॉक्टर की म्हणजे हा एक व्यवसायच आहे, बरोबर ना. तर त्यानं सांगितलं की बा सर्व मजेशीर चालू आहे. घरच्याला सांगितलं की आता मला औंदा लग्न करायचं. लग्न करायचं म्हणल्यानंतर घरचे सगळे आनंदी, माय बाप भाऊ बहीण चुलते गिलते सगळ्या पाहुणे रावळे जवळचे लांबचे सगळे आनंदी की बा डॉक्टरला लग्न करायचंय. आणि आता डॉक्टरला आपलीच
पोरगी द्यायची. सोयरे संबंधातल्या गोष्टी सगळे टावकारले डॉक्टरकडे येणं जाणं सुरू झालं. आमची करा. डॉक्टरनं मायबापाला सांगून टाकलं मला कोणतीच पोरगी करायची नाही, पाहुण्याला सांगून द्या. माझं एका मुलीवर प्रेम आहे, शेजारच्या गावची. ते म्हणजे शेजारच्या गावची कोणती, त्यानं जरा थोडाफार तिचा बायोडाटा काढला, म्हणजे विचारपूस केली. त्याला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्या गावची मुलगी सर्वसामान्य घरातली आहे. तिच्याकडे एवढा काही पैसा नाही, ते काही हुंडा देऊ शकत नाही, जेमतेम क्वालिटीचे लोक आहे, आपल्यासारखे तग धरणारे नाही, आपल्या इतका पैसा त्याच्याकडे नाही. आणि त्यानं डॉक्टरला सांगितलं की नाही बुवा ते आपल्या लायकीचे लोक नाहीत, त्याच्याकडे इतका पैसा नाही, त्याच्यामुळं आपल्याला ते सोयीर पण मान्य नाही, आपल्याला तिथं लग्न करायचं नाही. डॉक्टरनं सांगितलं करीन तर तीच म्हणल्यावर घरच्याचा नाविलाज झाला. घरच्याचा नाविलाज झाल्यानंतर घरच्याने सांगितलं तुला तीच करायची तर तू प्लीज कर, आम्हाला त्याच्यात रगडू नको, आम्हाला त्याच्यात घसीटू नको, तू या सामील करू बी नको तू या कार्यात. तू तुपला घराच्या बाहेर निघ, तो दवाखाना जाणे, ती पोरगी जाणे आणि तू जाणे. डॉक्टरला वाटलं आता काय करावं, डॉक्टर पेचात पडला. सहज गप्पा चालल्या म्हणून सांगू राहिलो बरं. डॉक्टर पेचात पडला आणि त्यानं त्या पोरीची गाठ घेतली आणि म्हणे या पाय गड्या आता घरच्यानं मला वेठीच धरेले, आता मला कुठलाच राहिलो नाही, मी आता डायरेक्ट आत्महत्या करणार आहे. पोरगी म्हणे काहून, ते म्हणे माया घरच्याला तू पसंत नाही, माया घरचे तू या संग लग्न करू देत नाही, त्याच्यामुळं आता बस जगाला रामराम ठोकायचा आहे. ते म्हणे तसं करू नको. नाही मी पळून बी जाऊ शकत नाही, मी तुला घेऊन पळून बी जाऊ शकत नाही. ती म्हणे तू पळून घेऊन जायला तयार बी असला तरी मी येऊ शकत नाही. मुली हुशार असतात बरं का, मुली हुशार असतात. ही पण हुशार, ही पण क्वालिफाईड, हिचं पण शिक्षण भरपूर काही झालेलं. त्याच्यामुळं ही म्हणे की तू पळून बी घेऊन जायला तयार झाला तरी मी पळून येणार नाही, कारण पळून गेल्यानंतर तुझ्या घरचे माया घरच्यावर दाब टाकून म्हणतील की तुझ्या पोरीनं आमचं पोरग पळून नेलं आणि यायचा ते काटा काढतील. तू आत्महत्या बी जरी केली तरी तुझ्या आत्महत्याला जबाबदार आमचं घर मानलं जाईल आणि आमच्या घरच्याला ते सुद्या मौतीनं जगू देणार नाही. आमचं हरलं भरलं घर फुकून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं नाही म्हणतेत ना चल फेक. तू मला चांगला दिसलास, मी तुला चांगली दिसले, हेच आपलं प्रेम. जे काय होतं ते झालं, जे पाहिजे होतं ते आपण मिळवलं. आता आपल्याला कुठल्या गोष्टीची काही गरज नाही. तू एक सुशिक्षित मुलगा आहेस, मी एक सुशिक्षित मुलगी आहे. आपल्याला जगाच्या आडानी लोकांसारखं करायचं नाही. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझी आहे, जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तू माझा आहे. तू तुझ्या परीनं लग्न कर, मी माझ्या परीनं लग्न करते. विसरून जा की आपण कधीतरी कुठंतरी भेटलो होतो ना, आपण प्रेम केलं होतं. एकमेकाला मोठं दुःखांतकरणाने एकमेकाला समजावलं, सांगितलं. मुलगी हुशार होती, तिनं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर पण मानले आणि डॉक्टरनं लग्न त्याच्या घरच्यानं जिथं सांगितलं तिथं केलं. चांगल्या प्रकारचं लग्न झालं. पैशावाले होते म्हणून लग्न धूमधडक्यात झालं. या बी मुलीचं लग्न इकडं जरी जेमतेम असतात, मुलीचे आई वडील माय बाप जरी जेमतेम असले तरी कोणालाच वाटत नाही की बा माझ्या मुलीचं लग्न साध्या पद्धतीत व्हावं. चांगल्या प्रकारचंच क्वालिटीचंच करायचं प्रयत्न करतात मुलीचे सुद्धा आई बाप, भले किती मुली असोत, मग चांगल्याच प्रकारचं करायचं करतात. तर या बी मुलीचं लग्न चांगल्या प्रकारचं झालं, पण तरीही यायचे मन आतून एकमेकाला खात होते. डॉक्टरला वाटत होतं की मी जर ती केली असती तर खरंच माझं आयुष्य सुखात गेलं असतं. हिला पण वाटायचं की खरंच मी जर डॉक्टरची बायको झाली असती तर माझं आयुष्य सुखात गेलं असतं. आतून कुठंतरी त्याचं काळीज पोखरल्या जात होतं. अशातच त्याचे आपापले संसार प्रपंच व्यवस्थित आनंदात चालू असताना
या मुलगी हिला दिवस गेले. हिला दिवस गेल्यानंतर तिला तिच्या गावातून जिथं दिली तिथून माहेरात आणण्यात आलं की बा आता पहिलं बाळात पण मुलीचं माहेर घरीच झालं पाहिजे. ही रीत आहे जगाची की बा मुलीचं पहिलं बाळात पण हे वडिलाच्याच घरी व्हावं, आईच्याच हातानं व्हावं ठरलेलं आहे. ते तिथं माहेरात आणले गेली. माहेरात आणल्यानंतर तिला ज्या वेळेस तिच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि तिला आता थोड्या वेळात डिलिव्हरी होणार आहे, सुखकर व्हावी, आनंदात व्हावी म्हणून त्यानं उचलली दवाखान्यात नेली. दवाखान्यात नेली. ह्याच दवाखान्यात ह्याच डॉक्टरच्या काय विसरून गेले ना सगळी मंडळी, सगळी विसरून गेली की बा ठीक आहे असल प्रेम झाला असन काय. पण डॉक्टर हा मायबाप असतो, डॉक्टर हा देव असतो. जरी प्रेम केला असन पण तो आज आमच्यासाठी देव आहे. म्हणून त्यानं उचलली मुलगी मायबापानं मुलीच्या आणि दवाखान्यात नेली. शेवटच्या क्षणाला नेली. आणि त्या डॉक्टरकडून नाही वाचू शकली. शेवटच्या क्षणाला डॉक्टरने सिझरिंग करून बाळ तर जन्माला घातलं पण ती नाही वाचू शकले. डॉक्टर ती गेली. डॉक्टरला इतका पश्चाताप झाला की मी हिच्यासाठी पूर्ण आयुष्य झोकून द्यायला तयार होतो, हिच्यासोबत लग्न करायला तयार होतो. ठीक आहे ते नाही घडू शकलं पण निदान शेवटच्या क्षणामध्ये ती माझ्याकडून एक जीवन दान मागत होती की मला आता तूच वाचव, तूच माझ्यासाठी सर्व काही आहे. तुझ्याशी मी प्रेम केलेलं होतं ते सोड, पण आता मी तुझ्या समोर तुझ्या पाया पडते, मला वाचव. पण डॉक्टर जरी देव माणूस असला तरी काही काही गोष्टी हात बांधलेल्या असतात. डॉक्टरकडून ते झालं नाही. त्या गावात त्या ठिकाणी तितक्या सुखसोयी उपलब्ध नसल्यामुळं त्या गावात त्या डॉक्टरच्या ठिकाणी सुखसोयी नाही भेटल्या. पाहिजे ते त्या मुलीला नाही देता आलं म्हणून डॉक्टरच्या समोर तडफडून मेली. गावाकडच्या ह्या गोष्टी आहेत. साध्या साध्या डॉक्टरकडे जाणं सोडा. आपल्याला आपली मुलगी सुद्धा प्यारी असते, काळजाचा तुकडा असतो आणि तिला ते जन्माला येणारं बाळ सुद्धा आपल्या पण तिच्या बी काळजाचा तुकडा असते. म्हणून आपली मुलगी साध्या दवाखान्यात न नेता मोठ्या दवाखान्यात जर नेली तर चांगली गोष्ट होईल. साधे डॉक्टर म्हणतील आम्ही काय केलं, पण ठीक आहे बाबा हो, तुमच्यावर माझा राग रोष नाही, तुम्हाला मी काही असा हटकून काही बोलणार नाही. पण जिथं सर्व सुखसोयी उपलब्ध असतील, जिथं सर्व मसनी उपलब्ध असतील, अशा ठिकाणी जर पेशंट नेण्यात आला तर त्या पेशंटचा फायदा होतो. म्हणून सांगणं चाललंय तुम्हाला एक प्रेमामध्ये एक प्रेमाचं उदाहरण देऊन की बा ह्या अशा गोष्टी घडतात. त्या डॉक्टरकडं सर्व गोष्टी उपलब्ध नसल्यामुळं त्याच्या डोळ्या देखत त्याचंच प्रेम जीवनाची भीक मागून मागून मेलं. डॉक्टरनं सुद्धा ही गोष्ट पाहिली आणि एवढा डॉक्टरचा सुद्धा सुंदर संसार असून, सुंदर बायको असून, सगळ्या गोष्टी चांगल्या असून डॉक्टरनं सुद्धा त्या संसारावर पाणी आणि ज्या बेडवर ज्या ठिकाणी ती मुलगी मरण पावली, डॉक्टरच्या समोर तिनं प्राण सोडला, त्याच बेडवर तिथंच पंख्यालं दोरी बांधून डॉक्टरनं सुद्धा फाशी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. काय मित्रांनो, ह्या असं प्रेम. कसं वाटलंय तुम्हाला हे प्रेम? व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला काय हरकत नाही, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.